आषाढ महिना चालू आहे आणि आषाढ महिन्यात येणारी पंढरपूरची वारी आणि आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीला केल्या जाणारे पौष्टिक आणि सात्विक उपवासाचे पदार्थ। नमस्कार, मी प्रतिमास किचन मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। तर 2 दिवसावरती आषाढी एकादशी आलेली आहे आणि आषाढी एकादशी म्हटलं की काहीतरी उपवासाचे पदार्थ हवेच असतात। तर दरवेळेस साबुदाण्याची खिचडी, वरीचे तांदूळ खाऊन पण आपल्याला कंटाळा येतो आणि साबुदाण्याची खिचडी किंवा वरीचा भात केला तरी पण त्यासोबत आपल्याला काहीतरी गोड हवं असतं। तर उपवासाच्या दिवशी एकदम पौष्टिक आणि सात्विक असं उपवासाचा पदार्थ असला तर आज आपण अशा सात्विक आणि पौष्टिक असणाऱ्या राजगिऱ्याच्या शिऱ्याची रेसिपी बघणार आहोत। रेसिपी खूप छान आहे, एकदम साधी सोपी आहे आणि हा शिरा खायला पण तेवढाच चांगला लागतो। पण अजूनही तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। राजगिराचा शिरा करण्यासाठी मी इथे 1 वाटी राजगिरा घेतलेला आहे। हा राजगिरा तुम्हाला किराणा मालाच्या दुकानात किंवा सुपरमार्केटमध्ये सहजपणे मिळतो किंवा मग सुपरमार्केटमध्ये तुम्हाला रेडीमेड राजगिराचं पीठ पण मिळतं। पण राजगिराच्या पिठाचं शिरा केला तर तो थोडासा चिकट होतो आणि त्याचा रंग पण असा डार्क तांबडा होतो। पण आपण जर असा अख्खा राजगिरा आणून त्याचा जर शिरा केला तर याचा शिऱ्याचा रंग पण छान येतो आणि असा शिरा त्याचा रवाळ पण होतो। तर इथे सर्वात आधी आपल्याला हा राजगिरा मिक्सरमध्ये टाकून याचं असं छान पीठ करून घ्यायचं आहे। हे राजगिराचं पीठ खूप असं जाडसर किंवा खूप बारीक असं होत नाही, असं थोडंसं रवाळ होतं। आता इथे आपलं पीठ तयार झालेलं आहे। नंतर आपल्याला शिरा करायचा आहे, तर शिरा करण्यासाठी एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी अर्धी वाटी साजूक तूप घेतलेलं आहे। साजूक तूप छान गरम झालं की त्यामध्ये 1 वाटी राजगिराचं पीठ आपल्याला टाकायचं आहे आणि तुपामध्ये मंद गॅसवरती हा राजगिराचं पीठ आपल्याला तांबूस रंगाचा होतपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे। जेवढा आपण मंद गॅसवरती हा राजगिराचं पीठ भाजू तेवढा हा आपला शिरा चवीला पण छान लागतो आणि त्याला रंग पण छान येतो। तर इथे आपल्याला राजगिराचं पीठ भाजून घेण्यासाठी 4 ते 5 मिनिट लागलेले आहे। तुम्ही इथे बघू शकता की पिठाचा रंग पण छान बदललेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 2 वाटी दूध। इथे आपण 1 वाटी पिठासाठी 2 वाटी दूध घेतलेलं आहे। तर मी इथे दूध घेतलेलं आहे, पण तुम्ही दुधाच्या ऐवजी पाणी पण टाकू शकता। पण पाणी टाकलेल्या शिऱ्याची चव आणि दूध टाकलेल्या शिऱ्याची चव खूप फरक असतो। तर दूध टाकल्याने शिऱ्याला खूप छान चव पण येते। आता इथे दूध टाकल्यानंतर आपल्याला सतत हे फिरवत राहायचं आहे। तर सतत फिरवत राहिल्याने इथे पीठ हे आळत आलेलं आहे। तुम्ही इथे बघू शकता असं छान घट्ट आलेलं आहे। तुम्ही इथे बघू शकता की आता पिठाला छान तूप पण सुटत आलेलं आहे, म्हणजे इथे आपलं पीठ छान झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला पाऊण वाटी साखर टाकायची आहे। तर साखरेचं प्रमाण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे। 1 वाटी जर टाकली तर तो शिरा जास्त गोड होतो। आता साखर टाकल्यानंतर आपल्याला हे सतत असं फिरवत राहायचं आहे। साखर टाकल्याने शिरा पण थोडासा असा पातळ झालेला आहे आणि आता इथे छान फिरवून झालेला आहे, मिक्स करून झालेला आहे। आता त्याच्यावरती झाकण झाकून आपल्याला मंद गॅसवरती 6 ते 7 मिनिट होऊ द्यायचं आहे। 6 ते 7 मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघूया। तुम्ही इथे बघू शकता की शिऱ्याला असा मस्त असा तांबडा रंग आलेला आहे आणि मस्त असं तूप पण सुटलेलं आहे आणि एकदम परफेक्ट असा आपला शिरा इथे झालेला आहे। आता त्या शिऱ्यामध्ये आपल्याला काही ड्रायफ्रुट्स टाकायचे आहे। तर मी इथे काजू बदामाचे तुकडे आणि पिस्त्याचे तुकडे टाकलेले आहे। त्यानंतर थोडीशी वेलची टाकलेली आहे आणि आता आपल्याला शिरा पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहे। अशा एकदम साध्या सोप्या पद्धतीने सात्विक आणि पौष्टिक असा आपण उपवासाचा शिरा म्हणजेच राजगिराचा शिरा केलेला आहे। तुम्ही इथे बघू शकता की त्याला रंग पण खूप छान आलेला आहे। तर तुम्ही हा शिरा कधी केला नसेल तर या आषाढी एकादशीला किंवा कुठल्याही उपवासाला तुम्ही हा शिरा करून बघा आणि आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि साध्या सोप्या रेसिपींसह। तोपर्यंत बाय बाय।